सर्व आदरणीय विद्यार्थी मित्रांना नमस्कार. मी आपला DGK सर, गाव तोळनूर, तालुका अक्कलकोट, जिल्हा सोलापूर. आज 23 जानेवारी 2025 आहे. आत्ता आत्ताच मला दोन मित्रांनी, माळगे सरांनी आणि बार्शीचे एक गुरुनी मला एक मेसेज पाठवलेला आहे की महाराष्ट्र सेट परीक्षा 40वी महाराष्ट्र सेट परीक्षा 40वी महाराष्ट्राची सेट परीक्षा जून 15 तारखेला होणार आहे. जून 15, 2025 रोजी महाराष्ट्राची सेट एक्झाम होणार आहे. पुणे विद्यापीठ, सावित्रीबाई पुणे विद्यापीठ यांच्याकडून एक परिपत्रक आज प्रकट करण्यात आलेली आहे की महाराष्ट्र राज्य आणि गोवा राज्यातील विद्यार्थ्यासाठी जे प्राध्यापक होऊ इच्छितात अशा विद्यार्थ्यासाठी सहाय्यक प्राध्यापक अर्हता परीक्षा, महाराष्ट्र राज्यस्तरीय पात्रता परीक्षा, ही सेट परीक्षा जे UGCच्या अंतर्गत, UGC न्यू दिल्ली यांच्या अंतर्गत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने दरवर्षी महाराष्ट्र राज्यासाठी आणि गोवा राज्यासाठी सेट परीक्षा घेण्यात येत असतात. या वर्षीचा सेट एक्झाम 15 जून 2025 रोजी होणार आहे. आणि ही परीक्षा OMR पद्धतीने, म्हणजे जे ट्रेडिशनल पद्धती आहे, पेन आणि पेन्सिल यांच्या माध्यमातून महाराष्ट्राची सेट एक्झाम होणार आहे. ही ऑनलाईन परीक्षा नाही, ही ऑफलाईन परीक्षा आहे. आत्तापर्यंत जसं आपण पेपर दिलो तसंच ह्या वर्षी ही परीक्षा ऑफलाईनच होणार आहे. खरं तर ही परीक्षा, ह्या परीक्षेचं जाहिरात 27 डिसेंबरला आला होता आणि तो परीक्षा मे 4 तारखेला होणार होती आणि ती रद्द करून आज नवीन परिपत्रक काढलेले आहे. या नवीन परिपत्रकाप्रमाणे 15 जून 2025 रोजी महाराष्ट्राची सेट एक्झाम होणार आहे. अशी माहिती डॉक्टर ज्योती भाकरे मॅडम, जे सेट भवनाचे सेक्रेटरी आहेत, त्यांनी ही माहिती त्यांच्या वेबसाईटवरती पब्लिश केलेली आहे. तर पुन्हा एकदा आपल्याला मनापासून प्रामाणिकपणाने विनंती करतो की येणारी महाराष्ट्र सेट परीक्षा आपण व्यवस्थितरित्या तयारी करून पेपर दिला पाहिजे. व्यवस्थितरित्या आपण तयारी केलं तर रिझल्ट तुमच्या हातातच असणार आहे. 100% तुम्ही ही येणारी महाराष्ट्राची सेट परीक्षा उत्तीर्ण होणारच, याच काहीच शंका नाही. आणि उत्तीर्ण होण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावाच लागणार आहे. आणि प्रयत्न कधी आपण करत असतो, आपल्या मनात आत्मविश्वास आला तरच आपण प्रयत्न करतो आणि प्रयत्न केला तरच आपल्या मनात आत्मविश्वास निर्माण होत असतो. हे दोन्ही गोष्ट खूप महत्त्वाचं आहे. आत्मविश्वास आणि प्रयत्न. जो सातत्याने प्रयत्न करतो त्याच्या मनात आत्मविश्वास निर्माण होतो आणि जो आत्मविश्वासाने प्रयत्न करतो त्यांनाच रिझल्ट मिळत असतो. माझ्या माहितीप्रमाणे महाराष्ट्राची सेट परीक्षा ही अत्यंत सोपी असतात. या परीक्षा अवघड नसतातच. फक्त भीती आहे आपल्या मनात, फक्त भीती आहे आपल्या डोक्यात, फक्त भीती आहे आपल्या विचारात. तर विद्यार्थी मित्रांनो, माझ्या भाऊ बहीण, माझ्या सर्व आदरणीय विद्यार्थी मित्रांना एवढंच सांगतो की तुम्ही या परीक्षेसाठी किती प्रयत्न करताय आणि या परीक्षेसाठी तुमच्या मनात किती स्ट्रॉंग विचार येतात ही महत्त्वाचं आहे. दरवर्षी परीक्षा होत असतात, दरवर्षी विद्यार्थी पेपर बसतात, दरवर्षी 1 लाखापेक्षा जास्त विद्यार्थी फॉर्म भरत असतात आणि फक्त 5,000 विद्यार्थी दरवेळी परीक्षा उत्तीर्ण होत असतात. मला सांगा, 1 लाख विद्यार्थी भरून जर 5,000 विद्यार्थी पास होत असेल तर 95 विद्यार्थी म्हणजे 95,000 विद्यार्थी का प्रयत्न करत नाही? सर, तेही प्रयत्न करतात. फक्त 20,000 विद्यार्थी प्रयत्न करतात. माझ्या माहितीप्रमाणे आणि माझ्या अनुभवाप्रमाणे 80,000 विद्यार्थी फक्त उगा फॉर्म भरणे, उगा पैसे घालवणे आणि उगा प्रयत्न करणे आणि उगा पेपर लिहिणे आणि उगा घरी जाणे,
अशी माझा व्हिडिओ बघू नका आणि ही फॉर्म भरू नका आणि हा पेपर देऊ नका. उद्देश ठरवून जर तुम्ही पेपर पाहिलं, उद्देश ठरवून जर सिलेबस व्यवस्थित वाचन केलं, उद्देश ठरवून जर पाठीमागले 3 वर्षांच्या क्वेश्चन पेपर अनालिसिस केला, उद्देश ठरवून जर माझा व्हिडिओ दररोज तुम्ही पाहत असेल, उद्देश ठरवून जर माझं पुस्तक तुम्ही व्यवस्थित वाचन करत असेल, तर तुम्हाला रिझल्ट मिळणारच, यात काहीच वाद नाही. अहो सर, तुम्ही आमच्यासाठी व्हिडिओ तयार करतच नाही, तुम्ही कर्नाटक विद्यार्थ्यांसाठी करत आहे, असं अनेक विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे. हो, मी कर्नाटक विद्यार्थ्यांसाठी करत आहे का? राग मानू नका कृपया. मला सिरियसनेस तुमच्यामध्ये दिसत नाही, प्रामाणिकपणा मला तुमच्यामध्ये दिसत नाही, इंटरेस्ट तुमच्यामध्ये दिसत नाही. मला दिसायला पाहिजे. मला अवघ्या किती 7-8 हजार विद्यार्थ्यांचा माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे माझा मोबाईलमध्ये. अवघ्या 2-3 विद्यार्थी महाराष्ट्राचे मला व्हिडिओ तयार करायचा आणि कर्नाटकचे विद्यार्थी दररोज 100-200-300 विद्यार्थ्यांचा मेसेज असतो, तुम्ही कन्नडमध्ये तयार करा. तरी हा मराठी हा माझा मातृभूमी आहे, माझा जन्म इथं झालेला आहे. महाराष्ट्र हा माझा जन्मभूमी, त्यामुळं मला इथं सेवा करायचं आहे. त्यामुळं तुम्ही किती, हे बघा, गुरु इज नॉट इम्पॉर्टंट, तुम्ही शिष्य इज इम्पॉर्टंट. तुम्ही माझ्याकडनं किती प्रेरणा घेत आहे, तुम्ही माझ्याकडनं किती पॉझिटिव्ह घेत आहे, तुम्ही माझ्याकडनं किती सकारात्मक विचार संग्रह करत आहे, हे तुमच्यावर डिपेंड आहे. गोवा राज्यातील मेधा जोशी आमशेकरताई वयाच्या 46व्या वर्षी, त्यांचा मुलगी 11वीला आहे आणि मुलगा इंजिनिअरिंग शिकतो आणि ह्या ताईंचं बॅकग्राऊंड इंजिनिअरिंग आहे. इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडमधला असलेला हा ताई, घर संसार सगळं व्यवस्थित असताना ज्युनियर कॉलेजला टेम्पररी म्हणून ती काम करत आहे, म्हणजे हॉबी म्हणून. देवाने सगळं तिला, त्या ताईंना भरपूर दिलेलं आहे, परंतु स्वतःचा एक किंमत वाढवण्यासाठी, स्वतःचा एक आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी, स्वतःचा एक रोल मॉडेल समाजामध्ये निर्माण करण्यासाठी, ज्ञान वाढवण्यासाठी या ताईंनी अवघ्या 6 महिन्यापूर्वी माझा कॉन्टॅक्ट झाला आणि ताईंनी माझ्याकडनं पुस्तक घेतले आणि कर्नाटकचे सेट एक्झाम दिलेत आणि संपूर्ण कर्नाटक राज्यात 35व्या क्रमांकाने ते उत्तीर्ण झालेले आहेत. जर या ताईंनी जर 35व्या क्रमांकाने सेट परीक्षा, तेही इंग्रजी विषयातून पास होत असेल, तर तुमच्याकडनं ते शक्य आहे. शक्य असा कुठलाही गोष्ट नाही. नुकताच मी कन्नडमध्ये एक व्हिडिओ प्रसिद्ध केलं होतं. कर्नाटकातील एक अंध विद्यार्थिनी, धारवाडची एक विद्यार्थिनी आहे, तिला अजिबात डोळे नाही आणि तिचा भाऊसुद्धा अंध आहे, ती स्वतः अंध आहे, तिचा आई मतिमंद आहे. अतिशय गरीब परिस्थितीतील मुलगी धारवाड विद्यापीठाला दररोज 65 किलोमीटर बसने, ती 4 बसेस म्हणजे बदल करून धारवाड विद्यापीठाला जाऊन तिथं म्हणजे दररोज अप अँड डाऊन करून, त्या ताईने माझा कॉन्टॅक्ट घेतले आणि ताईने माझ्याकडनं पुस्तक घेतली आणि मी ताई माझं पुस्तक घ्या, मी पैसे देऊ नका, परंतु तुम्ही व्यवस्थित अभ्यास करा. ताई म्हणाला, सर तुमचा व्हिडिओ मी ब्रेल लिपीमध्ये कन्वर्ट केलं, तुमचा व्हिडिओ मी ब्रेन लिपीमध्ये कन्वर्ट करून मी नोट्स काढून मी आज परीक्षा दिलो आणि ती संपूर्ण कर्नाटकात सी गॉट द फर्स्ट रँक. संपूर्ण राज्यात जर 1 नंबर येत असेल, एक अतिशय गरीब मुलगी, एक अतिशय सर्वसामान्यातील मुलगी, तर तुम्हाला दोन्ही डोळं आहे, दोन्ही हात आहे, दोन्ही पाय आहे, घर संसार सगळं व्यवस्थित असताना, आई वडील तुम्हाला पाठीमागं साथ देत असताना जर तुमच्याकडे होत नसेल, तर तुम्हाला ह्याच्या व्यतिरिक्त दुसरा प्रेरणा उदाहरण मिळत नाही. त्या वसंतताईकडून आणि मेघाताई जे श्रीमंतताई आहेत, ह्या दोघांकडून तुम्ही काय घेतलं पाहिजे, तर जिद्द आणि प्रामाणिक प्रयत्न जर केला तर 100% येणार ही महाराष्ट्राची सेट परीक्षा तुम्ही उत्तीर्ण होणार. आणि मी दररोज तुमच्यासाठी व्हिडिओ तयार करतो. आता जे ऑलरेडी इंग्लिश मिडियमचे विद्यार्थी आहात, ते इंग्लिश मिडियमच्या विद्यार्थ्यांसाठी माझा पेपर क्रमांक 1चा एक थेअरी पुस्तक आहे आणि व्हॅल्यूम नंबर 1 आणि व्हॅल्यूम नंबर 2 अशी 2 क्वेश्चन बँक आहे. हे तिन्ही पुस्तक आपण घेतलंच पाहिजे अशी विनंती करतो. आणि पेपर 2साठी तुम्हाला तुमच्या विषयाचा जर इंग्लिश लिटरेचर असेल तर आवर्जून माझा संपर्क साधा. मला जेवढं माहिती आहे तेवढं मी तुम्हाला मार्गदर्शन करण्याची ग्वाही देतो. आणि दुसरं जे विषय आहे तुमच्या विषयातील, मी जे वेगवेगळ्या राज्यात पेपर देऊन आल्यानंतर ज्या सेंट्रल युनिव्हर्सिटीमधून, लायब्ररीमधून मला जे काय क्वालिटी मटेरियल मिळेल ते मटेरियल मी तुम्हाला देतो आणि तुम्ही त्याचा वापर करा आणि रिझल्ट काढा. तुमचा प्रयत्न आणि माझा अनुभव, तुमचं जिद्द माझं मार्गदर्शन, तुमचा प्रयत्न माझा प्रेरणा.
तुमचं वाचन, माझं पुस्तक, तुमचा विचार आणि माझा व्हिडिओ, हे सगळं एकत्रित करून तुम्ही रिझल्ट काढा. मी म्हणून मी श्रेष्ठ नाही. पुन्हा एकदा म्हणतो, तुम्ही म्हणाल इतर गुरुजनांचा चांगला नाही असं मी कधीही म्हणत नाही आणि म्हणणार नाही. फक्त एक पाऊल पुढं आहे, एक अनुभव माझ्याकडे आहे, म्हणून माझ्या अनुभवाला तुम्ही रिस्पेक्ट द्या, माझ्या एक्सपिरियन्सला तुम्ही रिस्पेक्ट द्या. माझ्या एक्सपिरियन्सकडून तुम्ही आयडिया घ्या आणि यू शुड गेट द रिझल्ट. वन्स अगेन आय रिक्वेस्ट ऑल ऑफ माय ब्रदर्स अँड सिस्टर्स, स्टडी वेल. आपल्या हातात 142 दिवस आहे, 142 दिवस, आणि ह्या 142 दिवसात 100% तुमचा रिझल्ट लागतो. फक्त हा 142 दिवस तुम्ही माझ्यासाठी द्या, तुमचा वेळ मला द्या, तुम्ही मला वेळ द्या, मी तुम्हाला रिझल्ट काढून देखो. म्हणाले होते ना, तुम मुझे खून दो मैं तुम्हें आज़ाद दूंगा. तुम मुझे खून दो मैं आज़ाद दूंगा. त्या महान पुरुषाने सांगितलेलं वाक्य मी तुम्हाला म्हणतो, तुम्ही मला माझ्यासाठी वेळ द्या, मी तुम्हाला रिझल्ट काढून दाखवतो. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा, मी तुम्हाला रिझल्ट काढून दाखवतो. तुम्ही माझ्याकडे सकारात्मक पहा, मी तुम्हाला रिझल्ट काढून दाखवतो. फक्त अहो सर, प्रत्येकांना मोबाईलमध्ये बोलता येत नाही. पुन्हा एकदा मी क्षमा मागतो तुमचा. मला पर्सनली टॉर्चर करू नका. फक्त कसं आहे, मी काय सांगतो माझ्या, हे बघा, शाळा विद्यार्थी बरोबर समजून घेतात मी काय म्हणतो आणि मी काय सांगत आहे म्हणून. तर 142 दिवस तुमच्या हातात आहे. या 142 दिवसात व्यवस्थित तयारी करा आणि रिझल्ट काढा. जेवढं शक्य आहे तेवढं मी पूर्णपणे 10च्या 10 युनिट मी तुम्हाला गायडन्स करण्याची ग्वाही देतो आणि करतो म्हणजे करतो. ह्यापूर्वी जेवढं व्हिडिओ तयार केलेले ते सगळे व्हिडिओ तुम्ही पहा आणि नोटबुकमध्ये नोट्स लिहा. फक्त व्हिडिओ बघणं म्हणजे रिझल्ट मिळत नाही. व्हिडिओ बघून त्याच्यातील कंटेंट तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहिला पाहिजे, तरच तुमचा रिझल्ट मिळणार आहे. मार्ग मी दाखवतो, चालणार तुम्ही आहेत. वाट मी दाखवतो, तुम्ही पुढं जायचं आहे. प्रत्येक वेळी तुम्हाला उचलून घेऊ शकत नाही. शक्य झालं तर जेवढं उचलायचं तेवढं उचलत असतो, परंतु तुमच्याकडे पण पाहिजे ना, तुमच्याकडे पण एनर्जी पाहिजे का नको मनामध्ये. मला व्हायचं आहे, मला पास व्हायचं, मला पास व्हायचं, मला पास व्हायचं, हे जोपर्यंत तुमच्या मनात सातत्याने येत नाही, मला पास व्हायचं आहे, मला पास व्हायचं आहे, मला पास व्हायचं, तरच तुम्हाला रिझल्ट मिळतो. उगा म्हणून माझं हे पुढं पाऊल टाकू नका. ठरवून पाऊल टाका. डेफिनेटली विल रीच युअर टार्गेट. थँक्यू सो मच. ही फॉर्म भरा. शक्य झालं तर पेपर 1साठी 3ही पुस्तक माझा वापर करा. ओके. पेपर 2साठी शक्य झालं तर तुम्हाला माझ्याकडनं माहिती मटेरियल घ्यायची असेल तर घ्या आणि व्यवस्थित अभ्यास करा. ओके. थँक्यू सो मच. नमस्कार.